येस रीना मॅम काहीतरी आपल्या संघासाठी बोलतायत. गोल्डन ट्रेलिस कैसा लगा आज? तो हमारे कितने मैच हो गए प्रैक्टिस मैचेस? मोर देन 30. हाँ, तो आज हमने जो भी जीता है वो इट इज़ ऑल अबाउट टीम गेम और हमारी टीम ने काफ़ी अच्छा प्रैक्टिस किया. 9 से 10 हो 10 से 11 हो सारा टीम अवेलेबल होता था. तो इट इज़ नॉट अबाउट ओनली मी, सो इट इज़ अबाउट एंटायर टीम. एंड आज का जो प्लेयर ऑफ द मैच है वो फर्स्ट वाले मैच में भी मुझे माइक नहीं मिला था, तो सेकेंड वाले मैच में माइक मिल रहा है. तो मैं डॉल्सी को बुलाना चाहूँगी, अर्घ्या को, क्योंकि उसने फर्स्ट मैच में भी जो एक बैटर थी अश्लेषा, तो उसको आउट किया था. शी वॉज अ वेरी क्रिटिकल बैटर. सो आई वुड लाइक टू गिव दिस जैकेट टू. अच्छा पकड़ो. और आज भी उसके 2 ओवर हुए, उसमें उसने कुछ भी रन नहीं निकालने दिया. तो वेल प्लेड अर्घ्या एंड वेल प्लेड टीम. एंड आई वुड लाइक टू कॉल प्रिया ऑल्सो हियर. शी इज माई so she is my opener, she is my friend. So कॉन्ग्रेचुलेशंस. तो होपफुली हमारी जोड़ी फाइनल तक ऐसे ही जाए. सो बेस्ट ऑफ लक टीम. और आप लोग ने बहुत अच्छा खेला. थैंक्स फॉर सपोर्टिंग मी. एंड फॉर अपोजिट टीम पूर्णिमा. वेयर इज माय फ्रेंड पूर्णिमा? वेरी ऑनेस्ट कैप्टन. हाँ, शी इज़ अ वेरी ऑनेस्ट कैप्टन एंड शी इज़ अ वेरी गुड फ्रेंड ऑफ माइन एज वेल. जब हम मिक्स टीम में खेलते हैं तो एक ही टीम में खेलते हैं, बट शी इज़ वेरी नाइस. दोबारा माइक नहीं देंगे. क्या बोलो बोलो बोलो. अरे बोलो खुद. अरे थैंक यू यार, आप बहुत अच्छा खेले हो और हमें बहुत अच्छा लगा आपके साथ खेलने से. तो वेल डन एंड कॉन्ग्रेचुलेशंस टीम. थैंक यू. अभी पता नहीं आगे माइक दोगे मुझे सर. धन्यवाद. लेट पण थेट मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. 9 धावा झाल्यात, 2 बॅटर बाद. चांगली गोलंदाजी इथे पौर्णिमा यांच्याकडून आपण पाहिली आहे. प्रियंका यांच्याकडून आपण पाहतोय. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिलं षटक सुरू आहे. 2 बॅटर इथे बाद आहेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण इथे थोडस खराब आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येईल चौकार 4 धावेंसाठी. त्या खुर्च्या तुम्हाला बसायला दिल्यात, त्या खुर्च्या रिकाम्या ठेवायच्या नाहीत. तुम्ही बसा, आरामशीर बसा. कमी आहेत दुसऱ्या घेऊन जा, परंतु येताना परत घेऊन यायच्यात, हे लक्षात असू द्या. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. 2 बॅटर बाद 13 धावा बनवल्यातही विकेटही गेलेले आहेत. संमिश्र स्वरूपाचं षटक आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक्षा. आता इथे विकेटचीच प्रतीक्षा असेल गोलंदाजांना, नावाप्रमाणे प्रतीक्षा. गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. स्ट्राईक वरती हिनल मॅम. पुढचा बॉल. पहिल्याच बॉल वरती लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा. क्षेत्ररक्षण अगदी योग्य पद्धतीने सजवलंय आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. डेड बॉल आहे. पंचांनी कळवलं डेड बॉल, मृत बॉल. 14 धावा आतापर्यंत झाल्या. 2 बॅटर बाद आहेत. इथे देखील उचलून खेळलेत. क्षेत्ररक्षक दूरवरती. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय चौकार. 4 धावा. गोलंदाजी मात्र ज्या पद्धतीने होतीये त्याचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय. काहीशी चर्चा अपेक्षित आहे आणि ती चर्चा इथे संघाच्या
केवढा वेळ मिळतो, काय करायचंय या चर्चेनेच मार्ग निघतो. चर्चा केल्याशिवाय मार्ग सापडत नाही. सापडलाय, झेलाची संधी होती, क्षेत्ररक्षक आहेत, चांगला चेंडू अडवलाय, सिंगल मात्र येईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 19 फॉल लॉस ऑफ 2 विकेट, 19 धावा. दुसरं षटक सुरू आहे, 2 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा मिस टाइम, चेंडू हवेत, होईल का झेल? स्वतः गोलंदाज पोहोचले, परंतु इथे गडबड गोंधळ, कॅच तर सुटला आणि चौकारही गेला. करायला गेलो एक आणि झालं भलतच. झेल हातातून निसटला आणि चौकार गेला. अगदी जवळच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाला झेल होता, परंतु इथे चौकार आला. क्या होई? 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 23. दुसरं षटक सुरू आहे, 23 धावा झाल्यात. वेगवान फटकेबाजी केली आहे, रोखण्यासाठी गोलंदाजांना काहीतरी करावं लागेल. इथे देखील लोअर फुल टॉस, चेंडू अडवलाय, सिंगल इथे मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या 24. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्यामध्ये 13, या षटकामध्ये आल्यात 11. त्यानंतर इथे वाह, व्हॉट अ कॅच. असं वाटलं की कोणीतरी हातामध्ये प्रसादच दिलाय, हातात येऊन चेंडू इथे विसावला. काय झेल इथे टिपलाय, अप्रतिमरित्या झेल टिपलाय आणि एक विस्फोटक बॅटर इथे बाद होत आहेत. 24 या धावसंख्येवरती तिसरा बॅटर बाद. चांगली बॅटिंग इथे सुरू होती. हा चेंडू मात्र यष्टिरक्षकाच्या हात, वाईट +1, अजून एक ऍड झाली आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, 26 धावा. गोलंदाजी मार्क वरती संघाच्या संगनायिका अश्विनी मॅम इथे आल्यात. पुन्हा एकदा वेगवान फटका तर चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. क्षेत्ररक्षण लावलाय ऑन साइडला आणि बॉलिंग चालली आहे ऑफ साइडला. त्याचा परिणाम इथे षटकार आहे. गोलंदाजी कशी करायची आहे? जिथे क्षेत्ररक्षक आहेत त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटरने करावा, अशी गोलंदाजी होणं अपेक्षित. परंतु दिशा भरकटली की इथे मात्र षटकाराची मोहर लावली जाते. चांगला फटका आहे, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे चेंडू खेळलाय, सिंगल तर नक्कीच मिळेल. पायावरचा चेंडू, 1 धाव नक्की मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 33. 2.2 षटकांचा खेळ झालाय, 33 वरती 3. पुढचा बॉल, इथे देखील फुल टॉस, बोट काय फटका इथे सजवलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 39. 39 फॉर लॉस ऑफ 3. इथे मात्र सुरेखरित्या चेंडू हाताळला जातोय. कमबॅक केलंय गोलंदाजांनी, कमबॅक करावं लागेल कारण महत्वपूर्ण मॅच आहे. 39, 3 बाद 39. डेड बॉल आहे, डेड बॉल आहे. लक्षच नव्हतं आणि पटकन टाकला, वेळेस थांबवलं त्यामुळे डेट दिला. जर एकदा तुम्ही बॅट फिरवली असते ना तर तो डेट देता आला नसता. 39 धावा झाल्या, 3 बॅटर बाद. इथे मात्र व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 40. 3 बॅटर बाद, 40. चांगलं क्षेत्ररक्षण, काय इथे फुटवर्क आहे. क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. संघासाठी 3 धावा वाचवल्यात. पायाचा वापर चांगला केलाय. 41 धावा, 3 बॅटर बाद, 41. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला जातोय. सिंगल इथे मिळते, चौकार षटकार वाचतायत. जागा बदलली की नशीब बदलतं. 3 षटक संपले, 3 षटकानंतर धावसंख्या होते ती
42 धावा. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. आता सगळ्या मॅचेस इथे हाय व्होल्टेजच होणार आहेत. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज प्रियंका माळी. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक. पहिलाच बॉल. इथे विकेट होती परंतु इथे झेल निसटलाय. झेल निसटलाय आणि त्यामुळे एक धाव इथे जोडली जाते. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. सिंगलच इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 44. संधी आलेली सोडून जर इथे काम करायचा प्रयत्न केला तर मात्र इथे काम योग्य होणार नाही. संधीचं सोनं करावं लागेल. पुन्हा एकदा एकच धाव जेमतेम इथे प्राप्त होईल. पण क्षेत्ररक्षण तिथे चांगलं आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 45. 3 बाद 45. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. निर्धाव डॉट. चौकार षटकार इथे रोखले जात आहेत. 45 धावा. 3 बॅटर बाद आहेत. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न सुरू आहे. पुन्हा एकदा सिंगल. जास्तीत जास्त एकेरी धाव. 46 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद. काहीतरी करावं लागतं. धावा येत असल्यानंतर क्षेत्ररक्षण बदलावं लागतं. गोलंदाजी बदलावी लागते. क्षेत्ररक्षकाच्या जागा बदलाव्या लागतात. इथे देखील चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलच मिळेल. 47 धावा झाल्यात. षटकाची समाप्ती. 4 षटकानंतर 47. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काहीच चर्चा इथे सुरू आहे. सत्तेचाळीस धावा झाल्या. 3 बॅटर बाद. चला पटपट खेळा. काहीसा मॅसेज तर मैदानामध्ये दिलाय. बघूया त्याचा काय फायदा होतोय. कॅप्टनने मेसेज दिलाय. बघूया. गोलंदाज योगिता मॅम. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा. सिंगल नक्कीच इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. मागच्या काही चेंडूंवरती बघितलं ना तर मोठे फटके थांबवले गेलेत. सिंगल येते अथवा निर्धाव येत आहेत अथवा झेल उडतायत. इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. सिंगल. अख्ख इथे अख्खी गोल चक्कर मारली आणि एकच धाव आहे. धावसंख्या 49. 49 फॉलोस ऑफ 3. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आहेत. मोठे फटके कुठे आहेत अजून आलेले नाहीयेत. शोधात आहेत. तर गोलंदाज इथे डब्ल्यूच्या शोधात आहेत. विकेटच्या. धमाल पिक्चर मध्ये संजय दत्त आणि डब्ल्यूच्या शोधात होते की कुठे आहे तो डब्ल्यू. इथे देखील गोलंदाज त्या शोधात आहेत. आज चेंडूवरती देखील जेमतेम एकच धाव मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. 50 अप. 5वं षटक सुरू आहे. 50 धावा झाल्यात. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी इथे सुरू आहे. पुन्हा एकदा पदलालित्य. चेंडू इथे खराब क्षेत्ररक्षण. फार वेळानंतर आलेला चौकार. क्षेत्ररक्षण चांगलंच करावं लागतं. फिल्डिंग जर चांगली झाली नाही तर गोलंदाज काही करू शकत नाही. हातातून चेंडू हातावरती तुरी देऊन गेला आणि 54 धावा देखील झाल्यात. शेवटचा बॉल या षटकातील. लास्ट बॉल. 54 झाल्यात. काय होईल. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज योग्यतेने गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा बिगिट आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी सिक्सर. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 60. 60 धावा झाल्यात. अजून 6 बॉल शिल्लक आहेत. फार मोठी धावसंख्या उभी केली आहे. परत पाणी. सारखं सारखं पाणी देऊ नका.
एवढं पाणी पाजू नका, कदाचित पुण्याचा घडा भरून जाईल. एवढं पुण्य मिळवू नका एकाच मॅच मध्ये. थोडं पुढच्या मॅच साठी शिल्लक ठेवा. वेळ वाचवा, महत्वाचा मुद्दा वेळ वाचवा. शेवटचं षटक गोलंदाजी मार्क वरती. प्रतीक्षा, शेवटचं षटक, पहिलाच बॉल वरती ऑन साइडला फटका खेळलाय. सिंगल इथे वेगवान प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 61. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तर सगळ्या मॅच हाय स्कोरिंगच होणार आहे. 50-55 धावा तुम्हाला देखील बनवाव्याच लागतात. इथे 61 झाल्यात, अजून 5 बॉल आहेत. इथे मात्र सुरेखरित्या हिनल मॅम यांच्या बॅट मधून तर वेगवान फटकेबाजी आपण बघितली आहे. इथे डेड बॉल आहे, ग्राह्य धरला जाणार नाही हा चेंडू. डेड बॉल. 61 झाल्यात, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. इथे देखील फुल टॉस. क्षेत्ररक्षण आता मात्र लाजवाब. मगाशी चूक झाली, आता चूक सुधारली. मगातपेक्षा आत्ताचा चेंडू अवघड होता अडवण्यासाठी, पण चांगला अडवला. एकच मिनिटे 62 झाल्यात. इथे देखील चांगला चेंडू. कमबॅक केलंय गोलंदाजांनी. 4 मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. शेवटचे 2 बॉल पहिल्या षटकातील, पहिल्या डावातील. पुन्हा एकदा बॅट वरतून चेंडू ब्रश होतोय. चेंडू अडवला जाईल का? अडवलाय का? नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल 4 धाव्यांसाठी. धावसंख्या 4 ने वाढ. डबल 6. 66 धावा. 3 बॅटर बाद 66. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल या इनिंगचा. इथे देखील शेवटचा बॉल निर्धाव. 66 झाल्यात, विजयासाठी 67. चला पुढील मॅचचा टॉस इथे आपण संपन्न करतोय. मेन्स टीम आहे. यानंतरचा टॉस. कॅप्टन, टॉस साठी या. तुमचीच आहे का? या. झाली प्रॅक्टिस? ओके. नेक्स्ट टीम कोण आहे? अगेन्स्ट आले, ते पण आलेत. चला. प्लॅटिनम आहे का? आणि लाईफ मॉन्टेज. दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस आपण संपन्न करतोय. कीपर काही ग्लोव्ज काढून ठेवतच नाहीत वाटतं. दिवसभर आल्यापासून ग्लोव्ज मध्येच हात आहे. फील, तो फील येणं गरजेचं आहे. चला टॉस वरती संपन्न करायचं आहे. रणनीती तीच असेल आणि त्याच अनुषंगाने तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंग करावे लागेल. रणनीतीमध्ये बदल करण्यापेक्षा मी सांगितलं त्या गोष्टींकडे लक्ष द्या. टॉस संपन्न करून घ्या. सतीश सर, टॉस करताना तुमची पाठाण दिसते तिकडे. हा असे वा, कॅमेरामध्ये बघा ना तुम्ही किती चांगले दिसताय. असा दिया टॉस उडवायचा. टॉस का बॉस. आणि टॉस इथे जिंकलाय. अटलांटिस संघाने टॉस जिंकलाय. येस, निर्णय अगदी योग्य आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्या आपल्याला मैदानाचा. आता ग्लोव्ज घालून ठेवा, फिल्डिंग करायचीच आहे पहिली. चला, आघाडीच्या दोन्ही बॅटर आल्यात. 67 धावेंचा पाठलाग आहे. स्ट्राईकला अश्विनी मॅम आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रियंका माळी. तर गोलंदाजी मार्क वरती श्रद्धा. पहिलाच बॉल फार वेगवान. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ, इथे गडबड. आणि बरं, एकट्याकडून गडबड नाही, दोघींकडून गडबड झाली. धाव नव्हती. धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाची संधी. गोलंदाजाने इथे चेंडू अडवला नाही. पहिलाच बॉल इथे निर्धाव. डॉट. पुढचा बॉल. पहिल्याच बॉलवरती वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येमध्ये 1 ने इथे सुरुवात.
एक धाव झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एकही धाव नव्हती, दुसऱ्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. इथे मात्र दमदार फटका आहे आणि चौकार देखील आहे. 4 धावेने इथे धावसंख्येची सुरुवात केली आहे. स्वतःचा अकाउंट इथे चौकाराने. मगाशी जो धावबाद सोडला ना, हा घ्या त्याचा परिणाम चौकारासाठी. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ, धावसंख्या 5. वेगवान फटका गोळीप्रमाणे गेलाय. पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू सोडून देण्याचा प्रयत्न केलाय. नाही, ही रन मिळणार नाही. का? कारण तुम्ही शॉट अटेम्प्ट केला नाही, त्यामुळे तुम्हाला ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही. तुम्ही बॅट फिरवली असती ना, मग अंगाला लागू द्या, तर ती धाव दिली असती. शॉट अटेम्प्ट करणं फार गरजेचं आहे. हे क्रिकेटचा बेसिक नियम आहे. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या 5. पुन्हा एकदा वेगात इथे बॉल खेळण्याचा प्रयत्न आणि चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. एक धाव तर मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 6. 22 स्वरूपाची धाव आहे. फार वेगवान गोलंदाजी आहे आणि वेगाला उत्तर मात्र फक्त टायमिंगने देणं फार गरजेचं आहे. तुम्ही जितक्या वेगात माराल, जर टायमिंग झालं तर तो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा झाल्यात. पुन्हा एकदा झपकन चेंडू निघून गेलाय. बॅट येण्या अगोदर ती इतक्या वेगात. पहिलं षटक संपलंय. 6 धावा झाल्यात. शेवटचे 30 चेंडू 61 करायच्यात. जितके बॉल आहेत ना, त्याच्यात डब्बल करायच्यात. 30 मध्ये 60 जवळपास असंच उदाहरण आहे. 12 धावा 6 चेंडूंमध्ये करायच्यात. रिक्वायर रन रेट फक्त 12 धावेंचा आहे आणि रोखायच्यात देखील 12 धावा 6 चेंडूंमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रीती मॅम, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं. पहिलाच बॉल. इथे मात्र उजव्या यष्टीच्या लगत. निर्धाव चेंडूची सांगताय. 29 चेंडूंमध्ये 61 करायच्यात. 29 मध्ये 61. सुरुवात या षटकाची निर्धाव चेंडूने. पुन्हा एकदा बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. वजनदार येईल चौकार. 4 धावा. चांगला फटका इथे खेळून काढलाय 4 धावेंसाठी. 4 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 झाल्यात. विजयासाठी अजूनही 57 करायच्यात. 28 चेंडूंमध्ये 57. जितके चेंडू आहेत त्याच्या दुप्पट. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे वाईट. नो बॉल आहे आणि चौकार. नो प्लस 4. मोफतच्या 5 धावा. पंजा. मोफतचा पंजा आहे आणि पुढचा चेंडू फ्री हिट. क्या बात आहे. उघडा डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. मॅच ही रोमार्चक होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. मोफतच्या 5 धावाने धावसंख्या होते ती 15. 28 मध्ये 52. पुढचा चेंडू फ्री हिट. एक लायसन मिळालंय बॅटरला. त्याचा फायदा घेतला जाईल का? पुढचा बॉल. इथे देखील खोलवट टप्प्याचा बॉल. फ्री हिटचा चेंडू मात्र वाया गेला. चांगला चेंडू हाताळलाय. काय नको. 15 धावा झाल्यात. एकही बॅटर बाद नाहीये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे डाव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. बॅट वरती जर जरी बॉल लागला असता ना तरी चौकार आला असता, कारण क्षेत्ररक्षक इथे फार दूर दूर वरती आहेत. याचा अर्थ लाईन आणि लेंथ इथे भरकटली जाते. 16. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध. निर्धाव चेंडू. 16 झाल्यात. 26 मध्ये अजूनही 51 करायच्यात. 26 बॉल 51. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू. 25 बॉल मध्ये 51.
जितके चेंडू आहेत त्याच्या दुप्पट करायचे आहेत. अजूनही कमतरता आली नाही. मोफतच्या 5 आल्या परंतु त्याचा फायदा घेतला नाही. अठरा धावा झाल्यात. जीवदान मिळत आहे. बघूया त्या जीवदानाचा फायदा घेतला जातोय का. पुन्हा एकदा वेगवान, परंतु इथे गोलंदाजी अप्रतिम आहे. फार वेगवान गोलंदाजी करतायत इथे. 18 धावा झाल्यात. अजूनही संधी आहे. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे. स्विंग अँड मिस. वारंवार निर्धाव चेंडू आहे. मागच्या काही चेंडूंवरती बघितलं असेल आपण. 21 बॉलमध्ये 49 करायचे आहेत. लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. त्यासाठी प्रयत्न शेवटपर्यंत चेंडू बघा. जिकडचा तिकडे ढकला तर धावा, अन्यथा धावा मिळणार नाहीत. कारण गोलंदाजी एवढी भन्नाट सुरू आहे. बॅटरला अक्षरशः बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाजांनी केलंय. इथे मात्र खेचून मारलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निष्ठत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा अक्षरशः गोलीगत. काय आहे, चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे ना. व्हॉलेंटियर आहेत तिथे आपले. सांगितलं त्यांनी चौकार आहे. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या 22. चांगला फटका खेळलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा चेंडू हातातून निसटलाय. एक धाव पूर्ण आहे. ओ ओ तिथल्या तिथे खेळत बसले आणि पुन्हा एकदा चौकार गेला. 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत. कहाणी में ट्विस्ट. 19 बॉल मध्ये 41 करायच्या आहेत. मॅच संपलेली नाहीये. 19 बॉल 41. संघाच्या संघनायिका लढतायत. ठाऊक आहे मॅच महत्वाची आहे. धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज देखील चांगले प्रयत्न करतायत, परंतु क्षेत्ररक्षण खराब होत आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. 18 बॉल 41. मॅचचं समीकरण. 18 चेंडूंमध्ये 41 धावेंची गरज. 18 बॉल 41. अठरा चेंडूंमध्ये 41 धावेंची गरज. अठरा बॉल मध्ये 41. गोलंदाजी मार्क वरती. संघाच्या संघनायिका आहेत, कॅप्टन आहेत. बरोबर ना, काय नाव? गीतांजली. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. सिंगल तर वेगवान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. 17 मध्ये 40. 17 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे. 17 बॉल 40. पुन्हा एकदा इथे यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटतोय. धावबादची संधी, परंतु एक धाव नक्कीच मिळते. दुसरीचा प्रयत्न नसेल. गोलंदाजीची ऍक्शन रिप्ले मध्ये मिळेल का बघायला? गोलंदाजांची ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण बघू. ऍक्शन रिप्ले स्लो मोशन मध्ये वेगळीच ऍक्शन आहे. हा, फार विचारपूर्वक ताकदीचा वापर करून इथे गोलंदाजी आहे.
ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळालं. 28 झाल्यात. मॅचचं समीकरण 16 मध्ये 39. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर्ती. क्षेत्ररक्षण इथे मात्र भेदणं थोडंसं अवघड आहे. तो फटक्यामधला वेग अथवा उंची ही गाठावी लागेल, कारण लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. 38 करायच्यात. 15 मध्ये 38. हे 3 चेंडू टार्गेट इथे सेट होईल. चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षण काय लाजवाब आहे. क्षेत्ररक्षण आवडलंय का? वाजवा टाळ्या. काय क्षेत्ररक्षण आहे. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. आता इथून पुढे सर्व मॅचेस अशाच होणार आहेत. कोणी इथे हरण्यासाठी आलेली नाहीयेत. 14 चेंडू आणि 38 धावा. फटका चांगला, क्षेत्ररक्षण त्यापेक्षा चांगलं आहे. कॅप्टनला ही जबाबदारी घ्यावी लागते. आता दोन्ही कॅप्टनच आहेत. बॅटर घेतील का? अश्विनी मॅम बॅट फिरवतायत. मिडल ऑफ द बॅट. चेंडू घेतील का? घेतलाय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु एकच धाव. ताकद इथे मिळाली नाही. 30 झाल्यात. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी देखील. तिसरीचा प्रयत्न आहे का? 2च आहेत. फार पळापळ केली इथे. जवळपास अर्धा संघ त्या चेंडूच्या मागे पळत सुटला होता. सरते शेवटी अडवला. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. 13 चेंडूंमध्ये 35. अजूनही 36 करायच्या आहेत. 13 मध्ये 36. या चेंडूवरती बिग हिटचा प्रयत्न असेल का? फुलटॉस. बिग हिट. क्षेत्ररक्षक इथे पुन्हा एकदा जीवदान. दुसरीचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. इथे मात्र नशिबाचा भाग आहे. ऍक्शन रिप्ले आपण स्क्रीन वरती पाहू शकता. डायरेक्ट हिट हा नशिबाचा भाग आहे. चला बॅटर कोण आहेत? पटकन जा मैदानामध्ये. नाही थांबा, दुसरं कोणतरी येत आहे वाटतं. कोण आहे? शीतल मॅम चालल्यात. कॅच सोडला अश्विनी मॅमचा 2 वेळा आणि भलतच बाद झाले. शेवटचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही कोण आहे? बॉलिंगला कोण आहे? बॉलर येत आहेत का नाही? या 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 लवकर या. शेवटच्या 12 बॉल मध्ये 36 करायच्यात. 35 35 करायच्यात. पहिल्याच बॉलवरती इथे सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न नाही. आता शेवटचे 11 बॉल आणि 34 धावा. आता कॅप्टनलाच ही जबाबदारी. 1/2 स्वरूपाची धाव आहे. 11 चेंडूंमध्ये 34 करायच्या आहेत. थोडस मोठं लक्ष आहे. 11 बॉल मध्ये 34 करायच्यात म्हटल्यानंतर इथे सिंगल डबलने लक्ष साध्य होणार नाही. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट. निर्धाव चेंडू. 10 मध्ये 34. 10 बॉल मध्ये 5 षटकारांची गरज आहे. 5 6 तर हे लक्ष साध्य होऊ शकतं. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली आहे. वारंवार डाव्या एष्टीच्या बाहेर उभं राहून खेळण्याचा प्रयत्न आहे आणि गोलंदाजी मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर होतीये. इथे मात्र वाईट नक्कीच मिळेल. वाईट बॉल. 33 धावा करायच्यात. अजूनही 9 चेंडूंमध्ये 33 धावा. 9 बॉल 33. चांगला फटका आहे. षटकार आहे. 6 धावा. सिक्सर. याच फटक्यांची गरज आहे.
40 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहेत. कॅप्टनच्या बॅट मधून तर इथे षटकार आलाय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र दांडीगुल. त्रिफळा उद्ध्वस्त. मोठी इथे हानी होते संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चांगली बॅटिंग केली अश्विनी मॅम यांनी. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु वारंवार मोठे फटके खेळणं हे थोडंसं संघ अडचणीमध्येच येतो. धावसंख्या 40 झाली आहे. विजयासाठी अजूनही 7 चेंडूंमध्ये 27 करायच्या आहेत. 7 मध्ये 27. 7 चेंडूंमध्ये 4 षटकारांची गरज आहे. 7 मध्ये 27. इथे देखील आल्या आल्या काय फटका खेळलाय, परंतु एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नकार. सिंगल. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 26 करायचे आहेत. 6 बॉल 26. सहा मध्ये 26 धाबींची गरज आहे. 6 चेंडू आणि 26 धाबींची गरज. कॅप्टन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिल्याच बॉल वरती त्रिफळा उद्ध्वस्त. दांडीगुल. पाच बॉल मध्ये 24. प्रत्येक बॉल वरती इथे प्रहार करणं. किती 25 आहे का 24 आहे? 26. 5 बॉल मध्ये 26. चांगली गोलंदाजी इथे कॅप्टन करतायत आपल्या संघासाठी. फार विचारपूर्वक गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा जेमतेम एक धाव आणि याने मात्र काहीसा फरक पडणार नाही. पुन्हा एकदा इथे दुहेरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील बाद. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. चौथे बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. वारंवार इथे चला पुढच्या दोन्ही टीम तयार राहायचंय. ही मॅच संपत आलेली आहे. इथे मात्र एकच धाव मिळेल सामन्यामध्ये औपचारिकरित्या काही क्षण, कारण 2 चेंडूमध्ये 24 धावा. फार अवघड आव्हान आहे. 2 बॉल मध्ये 24. आरोही टीम विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. थोड्याशा चुका इथे मात्र संघाला मॅचच्या बाहेर घेऊन गेल्या आणि त्यानंतर मात्र इथे कुठल्याही प्रकारचा पलटवार करता आला नाही. बॅटिंग अश्विनी मॅम यांनी चांगली केली, परंतु जिथे गरज आहे ती गरज मात्र भागवता आली नाही. 44 वरती 4. शेवटचा एक बॉल आणि एका बॉल मध्ये अजूनही विजयासाठी 23 धावेंची गरज.
चला खेळा लवकर, एकच बॉल राहिलाय. पुन्हा एकदा डॉट. मॅच फिनिश. आरोही टीम या ठिकाणी विजेती होते. विजेत्या संघाचं अभिनंदन.